26/11च्या हल्ल्यामध्ये कामा हॉस्पिटल सुद्धा टार्गेट होतं। दहशतवादी तहव्वूर राणानं कामा हॉस्पिटलचीही रेकी केल्याचं समोर येताना दिसत होतं। त्याच्या चौकशीतनं अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येऊ शकतात। कामा हॉस्पिटल बाहेरनं या सगळ्याचा आढावा आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे हिनं घेतला, आपण पाहूया। 26/11 हल्ल्या प्रकरणामध्ये मुंबईत अनेक ठिकाणी या दहशतवाद्यांनी रेकी केली होती। त्यातलाच एक भाग म्हणजे कामा रुग्णालय। आपण पाहू शकतो कामा रुग्णालयाच्या मागच्या बाजूला मी आहे आणि याच ठिकाणाहून अजमल कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान हा कामा रुग्णालयामध्ये याच गेटवरना उडी मारून आत शिरले होते। आपण पाहतोय की ज्यावेळी सीएसटी स्थानकाबाहेर अजमल कसाब आणि त्याचा साथीदार बाहेर पडला, तिथूनच ही संपूर्णतः लेन आपण पाहू शकतो। या लेनचं नाव कसाब गल्ली आणि याच गल्लीमध्ये आपण पाहतोय की जेव्हा फायरिंग झाली, हा फायरिंगचा संपूर्ण आवाज जो आहे कामा रुग्णालयामध्ये असलेल्या संपूर्ण रुग्णांना आणि इथे काम करणाऱ्या नर्सला हादरवून टाकणारा होता। एकूणच आपण पाहतोय की कसाबने या गेटवरना जेव्हा उडी टाकली आणि आतमध्ये याच रुग्णालयाच्या 6व्या मजल्यावरती कसाब जो आहे तो सुरुवातीला गेला आणि तिथूनच त्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला। मात्र सगळ्या महिला ज्या आहेत त्या पॅनेट्रीमध्ये त्यांना या रुग्णालयाच्या स्टाफने जे आहे ते पॅनेट्रीमध्ये त्यांना ठेवलं होतं आणि तिथेच आपण पाहतोय की संपूर्णतः ही मोठ्या प्रमाणात फायरिंग झाली आणि काचा ज्या आहेत या रुग्णालयाच्या फुटल्या गेल्या होत्या। मुंबईतले अनेक ठिकाण जे आहेत ते त्या परिसरातली रेकी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता याच 26/11चा जो हल्ल्याचा मास्टर माइंड आहे तहव्वूर राणा याला आता भारतात आणलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आता एनआयए कडून ताबा घेऊन मात्र त्याचा खटला जो आहे तो आता सुरू होणार आहे आणि याच दरम्यान चौकशी दरम्यान हे संपूर्ण प्रश्न जे आहेत जे अनुत्तरित होते, मात्र अनेक वर्षांपासूनचा त्याला मुंबईत आणण्यासाठी भारतात आणण्यासाठीचा जो प्रयत्न आहे भारताकडून केला जात होता तो कुठेतरी आता यशस्वी झालेला आहे। चौकशी दरम्यान अनेक प्रश्न जे आहेत ते पोलिसांपुढे असतील, मात्र ह्या दरम्यान आपण पाहतोय की आरोपी तहव्वूर राणा नेमकी काय काय उत्तरं देतात, कारण ज्यावेळी कसाबला पकडण्यात आलं होतं कसाबने दिलेले उत्तरं आणि तहव्वूर राणाच्या या मास्टर माइंडच्या या प्लॅनिंग मागे नेमकं कोणाचा हात आहे हे सगळंच आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।